नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला असून यानंतर आता महायुतीकडून मेळाव्यांची तयारी करण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदा सध्या सुरू आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट देखील ऍक्टिव्ह मोडवर आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी विविध विषयांवर भाष्य करीत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. तसेच शिवसेनेचे शिंदे गटाचे अनेक आमदार आजही उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि ते परत येण्यास इच्छुक आहेत, असा मोठा गौप्यस्फोट नाईक यांनी केला आहे. एवढंच नाही तर वैभव नाईक यांनी राणे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे झालेल्या बैठकीत शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व आमदार नितेश राणे हे एकत्र पत्रकार परिषद घेतात. हा खरं तर बाळासाहेबांचा अपमान आहे. ज्या राणेंनी गद्दारी केली म्हणून बाळासाहेबांनी हाकलून दिलं होतं, त्यांच्या मांडीला मांडी लावून जर हे बसत असतील तर बाळासाहेबांच्या विचारांचा हा अपमान आहे, अशी जोरदार टीका नाईक यांनी केली आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या वडिलांना आपण भाजपमध्ये का गेलो हे माहिती आहे, अनेक चौकशा सुरू होत्या, त्यासाठी ते भाजपमध्ये गेले. याआधी काँग्रेसमध्ये देखील सर्व पदे त्यांनी भोगले आहेत. काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर ते भाजपात गेले आहेत, असा हल्लाबोल आमदार नाईक यांनी केला आहे. मात्र नाईक यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री शिंदेंची धाकधूक वाढली आहे.